Inhale and exhale slowly. आपण आज अनुभवणार आहोत पॉवर ऑफ रिलीजिंग. या बॅकग्राऊंड म्युझिक वरती कॉन्सन्ट्रेट करा. अत्यंत मंद आवाजात हे म्युझिक सुरू आहे. स्वतःला सैल सोडायला सुरुवात करा. आपल्या तळपायांकडे लक्ष केंद्रित करा. जणू काही आपल्या तळपायांना नाक आहे. दीर्घ श्वास घ्या तळपायाने. दीर्घ एवढा घ्या की डोक्यापर्यंत येऊ दे तो दीर्घ श्वास. हळुवारपणे श्वास सोडा. अत्यंत लयबद्ध पद्धतीने एक स्वतःला चाल लावा. श्वासावरती लक्ष केंद्रित. स्माइल. इनहेल आणि एक्सेल स्लोली. सेशन चालू असताना 10 मिनिटांनंतर मी तुम्हाला करंगडी, उजव्या हाताची करंगडी दाबायला सांगणार आहे. स्क्रीनवरती बघा. जेव्हा मी तुम्हाला सांगेन करंगडी दाबा, तेव्हा करंगडी दाबायची. You have to press the last finger when I tell you to press it. डोळे बंद असणार आहेत. स्वतःवरती प्रेम करायला आपण सगळे रेडी आहात. स्माइल. अफर्मेशन्स आपण करणार. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा. I release and let go willingly any remaining resistance. कुठल्याही प्रकारची भीती जी माझ्या शरीरामध्ये आहे, रक्तामध्ये आहे, माझ्या हाडांमध्ये आहे, माझ्या शरीराच्या कुठल्याही कणाकणामध्ये असेल, कुठल्याही प्रकारची भीती I release. I release the resentment. Resentment towards self and resentment towards others. दुसऱ्याविषयी व माझ्या स्वतःविषयी दोष देण्याची प्रवृत्ती, या प्रवृत्तीला मी तिलांजली देत आहे. स्माइल अँड से I release. I release all energies of being victimized. कोणी मला फसवलंय, कोणी माझी फसगत केली. भूतकाळामध्ये माझे काही असे प्रसंग असतील की जिथे मी फसलो होतो, मला कोणी फसवलं होतं. या सगळ्या भावनांना, विचारांना मी मोकळं करतोय. Inhale and exhale slowly. जणू काही एका महासागरामध्ये आपण पाय टाकून बसलात आणि तिथे या सगळ्या भावनांना, इमोशन्सला, दुःख, I release the pain. I release the suffering. I release the sorrow. I release all that what I'm going through right now. कुठल्याही प्रकारचे वाद विवाद घरात, बाहेर, लोकांमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये कुठल्याही प्रकारचे विसंवाद
कुठल्याही प्रकारचा द्वेष स्वतःविषयी व या सगळ्यांविषयी मी त्याचा त्याग करत आहे. स्वतःला सैल सोडत राहा. पण आय रिलीज. ज्यांना सारखं नैराश्य येतं त्यांनी मोठ्याने म्हणा, मी हे नैराश्य नाही, या नैराश्याचा मी त्याग करत आहे. परमेश्वराच्या साक्षीने, सगळ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने मी या सगळ्या नैराश्याला आता या क्षणाला माझ्या घरातनं, माझ्या मनातनं, माझ्या मनाच्या घरातनं, माझ्या शरीरातनं आता या क्षणाला त्याग करत आहे. आय रिलीज द डिप्रेशन. खूप काही बोलायचं असतं पण बोलता येत नसतं, त्याला सप्रेशन म्हणतात इंग्लिश मध्ये. यू सी, आय रिलीज द सप्रेशन. आय लेट गो. सोडत राहा, याचा त्याग करत राहा. स्वतःवरती आपण अधिक प्रेम करत आहात. माझ्याबरोबर सगळ्यांनी मोठ्याने म्हणा, आय रिलीज ऑल द बॅरियर्स. सगळ्या अडचणी, अडथळे, सगळ्या प्रकारच्या बेड्या ज्या मला जखडून ठेवलेल्या आहेत, या सगळ्यांना या क्षणाला मी मोकळं करतोय. आय रिलीज. काही प्रकारच्या निगेटिव्ह शब्द, प्रॉमिसेस, कॉन्ट्रॅक्ट्स या जन्मात किंवा आधीच्या कुठल्याही जन्मात मी काही बोललो असेल, जे लोक पावलेलं आहे, सगळं या क्षणाला मी सोडत आहे. आय रिलीज. त्याग करा त्याचा. मला स्वतःला यशस्वी करण्यासाठी परावृत्त अडचणी ज्या काही येत असतील, त्या सगळ्या अडचणींना मी या क्षणाला रिलीज करतोय. I release and let go all obstacles within and outside to become a better version of myself every day. Smile. लहानपणापासून आतापर्यंत जर आपल्याला कोणी असं बोललं असेल की आपण लायक नाही आहात, त्याला इंग्लिश मध्ये एक भावना तयार होते, लो सेल्फ एस्टीम म्हणतात. स्वतःवरचा आत्मविश्वास गमावलेली काही माणसं नांगरलेल्या अवस्थेमध्ये असतात. माझ्याबरोबर सगळ्यांनी जोरात म्हणा, मोठ्याने म्हणा, आय रिलीज द लो सेल्फ एस्टीम. I release the self-punishment. I release the guilt. I release the behavior. कुठल्याही प्रकारच्या असे प्रसंग, व्यक्ती, आठवणी ज्या मला कमी लेखत असतील, जे कुठले असे अनुभव असतील ज्यामुळे माझं मन अत्यंत विचलित होऊन दुखावलं जात असेल, अशा कुठल्याही आठवणी ज्या अजूनही माझ्याकडे असतील, अशा सगळ्या दुःखद घटना याचा मी त्याग करत आहे. टेक युअर टाइम. कुठल्याही प्रकारचं टेन्शन, स्ट्रेस, चिंता, मुलांची चिंता, घरादाराची चिंता, ऑफिसची चिंता, बिझनेसची चिंता, स्वतःची चिंता, नातवंडांची चिंता, जो काय आपण काम करत असाल त्याच्यामध्ये जिथे कुठे चिंता असेल
या चिंतेला मुळापासून आता या महासागरामध्ये रिलीज करा. आय रिलीज द टेन्शन, आय रिलीज द स्ट्रेस, आय रिलीज द एन्झायटी. They don't have place in me anymore. I release negative patterns about money. I release the emotion of money is not good enough. It is hard to earn money. अशा सगळ्या सुनाट लोक पावलेल्या विचारांना या क्षणाला रिलीज करतो. अशा सगळ्या संगती विसंगती जीवनामध्ये ज्याच्यामुळे मला त्रास झालेला, माझा स्वतःचा आत्मविश्वास मी जर गमावला असेल किंवा कमी झाला असेल, असे सगळे प्रसंग, सगळे व्यक्ती, सगळ्या आठवणी ज्यांच्यामुळे मी अत्यंत दुःखी बऱ्याच काळासाठी राहिलो व राहत असेल, अशा सगळ्या आठवणी या क्षणात मी त्याचा त्याग करत आहे. मी एक चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगली आई, चांगले वडील, चांगले बाबा किंवा एक चांगली व्यक्ती नाही, असं जर मला कोणी सांगितलं असेल तर या सगळ्या स्टेटमेंट्सला मी रिलीज करत आहे. Inhale and exhale slowly. I release and let go all negative emotions. I release the negative ego, rag, anger. या सगळ्याला मी आज तिलांजली देत आहे. या सगळ्याला मी रिलीज करत आहे. आय रिलीज. स्वतःला मोकळं करत राहा. जस्ट रिलीज. आर्थिक सुबत्तेविषयी जर माझ्यावरती काही चुकीचे संस्कार असतील, असे सगळे चुकीचे संस्कार मी या क्षणाला त्याचा त्याग करत आहे. या जगामध्ये विपुलता आहे आणि ती सगळ्यांसाठी आहे. माझा अज्ञान होत, त्या अज्ञानाचा मी त्याग करत आहे. रिलीज करा. I release all negative emotions about people ज्यांनी मला दुःख दिलंय, आर्थिक दुःख दिलंय, माझं नुकसान केलंय, माझ्या पैशाचं नुकसान केलंय, मला आर्थिक धक्के दिलेले, माझे घेतलेले पैसे वेळेवर दिलेले नाही, घेतल्यानंतर फोन आन्सर केलेले नाहीत आणि मला अजून स्ट्रेस दिलेला आहे. अशा कुठल्याही प्रकारचे प्रसंग मी आता या क्षणाला रिलीज करतो. त्याच्या आठवणी रिलीज करतो, त्याचे इमोशन्स रिलीज करतो. स्वतःला सैम सोडत राहा. आपण आत्मप्रेम, आत्मसंतुष्टी, आत्मिक सौंदर्य याला आपण जागा तयार करत आहोत. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हार्ट चक्रामध्ये, आपल्या हृदयामध्ये. ते करण्याआधी हे सगळे जे पाहुणे आपल्या घरी आले होते त्यांना पहिले बाहेर काढा. म्हणा परत यायचं नाही.
स्वतःला सैल सोडत राहा. आपल्याला कुठलाही आजार असेल, ज्या भागात आपल्याला बॉडी पार्ट आपलं एखादं दुखत असेल, त्या बॉडी पार्ट कडे लक्ष केंद्रित करा. When I release the pain, I release the suffering. मी मोकळं करतोय या दुःखाला, ज्या कारणासाठी हे दुःख मला आलंय, त्या कारणाला मुळासकट मी आता या क्षणाला रिलीज करतो. स्माईल करा. कंटिन्यू टू रिलीज, कंटिन्यू टू रिलीज. आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या असतात, पण परिस्थिती आणि मनस्थिती या बेड्यांमुळे आपण बोलू शकत नाही. बऱ्याच वेळेला पाठ दुखी आपल्याला असू शकते. आज या बेड्या रिलीज करा. सोडवा या बेड्या, काढा या बेड्या, झटका या बेड्या. पण आय रिलीज. मी या बेड्यांना सोडतोय. आय रिलीज. बोलत राहा, या बेड्या सोडवत राहा. आय रिलीज. Inhale and exhale slowly. आपल्या मनाच्या डोळ्यांनी बघा बरं, आपल्या शरीरात आतमध्ये बघा बरं. जर आपल्याला डोळे आंतरिक असते, आतमध्ये असते, तर आपल्याला कसं दिसलो असतो आपण? बघा बरं, आपण स्वच्छ झालो का? चमकतो का आपण? बघा बरं, चांगला उजाळा आलाय का? बघा बरं, आपले अवयव कसे दिसतात आपल्याला? थोडे ब्राईट झाले का? बघा. त्यांना सगळ्यांना म्हणा, धीर धरा, मी अजून तुम्हाला व्यवस्थित निगा राखणार आहे. आय विल लव्ह यू मोर. स्माईल. त्यांच्याकडनं प्रतिसाद घ्या. ऑल इज वेल म्हणा, ऑल इज वेल. आत्मविश्वास द्या, आपण मालक आहात. Inhale and exhale slowly. हे अनुभव करत राहा, रिलीज करत राहा. आधी दुःखद घटना जी आठवल्यावरती आपलं समतोल आपला बिघडत असेल, आपला आवाज बदलत असेल, आपला श्वास बदलत असेल, एखादी व्यक्ती बघितल्यानंतर आपल्याला तिडीक जात असेल, रिलीज. व्यक्तीला नाही रिलीज, तर त्या भावनांना रिलीज करायचं. स्वतःला सांगा, मी आता यानंतर स्वतःला शिक्षा देणार नाही. सेल्फ पनिशमेंट इज नो मोर. आय विल स्टॉप सेल्फ पनिशमेंट. सांगा स्वतःच्या मनात, नाही रे बाबा रे, मी तुला तर नाही, मी तुला शिक्षा करणार. सांगा. जर आपल्याला डायबिटीज असेल तर पॅनक्रियासला सांगा, सॉरी म्हणा. जर आपल्याला छाती, अस्थमा, आपल्या लंग्सला सांगा, आय एम सॉरी, मी नाही तुला त्रास देतो. तर आपल्याला अजून डोळे, कान, नाक, घसा, त्या अवयवामध्ये जा आणि मला सॉरी. मी सगळ्याचा स्वीकार करत आहे. नोबडी इज परफेक्ट म्हणा. स्माईल करा, रिलीज करत राहा. आजचा तो दिवस आहे. पौर्णिमेची ऊर्जा, आशीर्वाद हे 2 दिवस पौर्णिमेनंतर तेवढ्याच लेवलचे असतात. या संधीचा फायदा घ्या.
माझ्याबरोबर सगळ्यांनी अंगठा दाबा, करंगडी दाबा उजव्या हाताची. मनातल्या मनात 12 काउंट करा. दॅट इज इनफ. करंगडी सोडा. दीर्घ श्वास घ्या. Continue to keep your eyes closed. Inhale and exhale slowly. पुढचं 1 मिनिट रिलीज करत राहा फक्त. दीर्घ श्वास घ्या. पुन्हा परत एकदा स्वतःच्या कॉन्शियसनेस मध्ये या. लिंक कट करा या सगळ्या एनर्जीची. जणू काही आपल्या हातामध्ये काही सुरी आहे आणि या सगळ्या बंधनाची आपण कट करता येईल. एक दीर्घ श्वास घ्या. बघा बरं आपल्याला श्वास घेताना मोठा श्वास घेता येतो आहे का बघा बरं. कसं वाटतंय आपल्याला. आर यू फीलिंग गुड? येस. जेंटली ओपन युअर आयज. उपचार अजून बाकी आहेत, संपलेलं नाही. राईट. यू फिलिंग बेटा? बघू बरं डोळे उघडून मला फक्त थम्सअप करून सांगा. आर यू ओके? आर यू ओके? येस. यू फिलिंग बेटर? व्हेरी गुड. ओके. चला ठीक आहे. सो गाण्याची एक बाजू झाली. आता दुसऱ्या बाजूकडे आपण वळतोय. राईट. आपलं सेशन कदाचित 5-7 मिनिटं पुढे जाणार आहे आज. राईट. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट. इनहेल करा, एक्सेल करा. मागे मी एक म्युझिक प्ले करणार आहे. त्या म्युझिक वरती कॉन्सन्ट्रेट. सगळ्यांनी आता करंगडी दाबली होती. आता मी तुम्हाला सांगितल्यावरती अंगठा दाबायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा दाबायचा आहे. तो का मी तुम्हाला नंतर सांगेन. आता फक्त अंगठा दाबायचा आहे मी सांगितल्यानंतर. ओके. रेडी? दीर्घ श्वास घ्या. स्माइल करा. कारण आता तुमच्या मनावरती एका वेगळ्या प्रकारचे संस्कार मी करणार आहे. स्वतःला अत्यंत भाग्यवान समजायला आपण सुरुवात करू शकता. या म्युझिक वरती ट्यून इन व्हा. दोन्ही हात मोकळे करा. असे गेले तरी चालतील. मांडीवर मोकळे ठेवले तरी चालतील. असे पूर्ण करायचे असतील तरी सुद्धा चालतील. जे तुम्ही मोकळे असाल, घरी असाल तर तुम्ही दोन्ही हात मोकळे करा. आपलं जे मान आहे, चीन आहे, थोडीशी पुढे वरती काढली तरी चालेल. हॅव अ फंटास्टिक फिलिंग. येस, सम ऑफ यू आर ऑलरेडी डुइंग इट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्युझिकशी ट्यून इन व्हा. ट्यून इन टू द म्युझिक. काही अफर्मेशन्स मी तुम्हाला देणार आहे त्याच्याबद्दल. सगळ्यांनी म्हणा, आय एम हॅपी. आय एम इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग रिच, वेल्दी. आय डिझर्व हॅपीनेस. स्क्रीनवर
वरती बघा, माझी मान कुठे आहे, माझं चिन कुठे आहे, माझी हनवटी कुठे आहे, आणि ती मागे नका घेऊन जाऊ. येस, एवढीच असू द्या. येस, व्हेरी गुड. आय एम हॅपी. आय डिझर्व सक्सेस. स्माइल. विज्युअलाइज करा आपल्याला सक्सेस मिळतोय. आपल्या घरातले आपल्या बरोबर आहेत, आपले क्लायंट्स आहेत, आपल्या ऑफिसमध्ये लोक आपल्याला अप्रिशिएट करतायत. वाव, किती छान हिलिंग केलंय, किती छान कॉन्फिडन्स आहे, किती छान काम केलंय, ऑफिसमध्ये अप्रिशिएट केलंय कोणीतरी तुम्हाला. जर आपण गृहिणी असाल तर खूप छान तुम्ही घर बसून खूप साऱ्या अजून गोष्टी करू शकता. प्राणिक हिलिंग मध्ये आम्हाला मदत करू शकता. Gently continue to affirm, I love myself. Yes, I love myself. I love and approve of myself. ठेका पकड़ा. I love and approve of myself. स्वतःला एका अशा मोमेंट मध्ये बघा, आनंदी आनंदी आनंद मधुरतामध्ये आल्यापासून मागच्या एक वर्षभरामध्ये किती विपुलता आपल्या जीवनामध्ये आलेली आहे, कितीतरी भाग आपले सुटले. येस, आय एम लकी म्हणा. आय एम लकी. सांगा स्वतःला, आय एम लकी. मी भाग्यवान आहे, मी धनवान होणार आहे, मी धनवान आहे. या धनाचा मी योग्य वापर करू शकतो. माझ्याकडे अधिक धन येत आहे. आय एम बिकमिंग रिचर, हेल्दियर अँड वेल्दियर. करा ह्याचा सगळ्याचा स्वीकार. धनसंपत्ती वाढती आहे, पैसे वाढत आहेत. इनहेल अँड एक्सेल. इनहेल अँड एक्सेल. संकल्प आपले पूर्ण होत आहेत. आपल्या घरातल्यांचे संकल्प पूर्ण होत आहेत. 2022 मध्ये आपण एक स्वतःचं नवीन व्हर्जन बनवणार आहोत. स्वतःवरती संस्कार करा. I love and approve of myself. I trust the process of life. I choose happiness. I choose joy. मी डिसाइड केलाय, मी निर्णय घेतलेला आहे. I have decided to be happy. विज्युअलाइज करा आपलं बँक अकाउंट भरभरून पैशाने अडगंच श्रीमंत आपण सगळे होत आहे. येस, फॅन्टास्टिक. सडनली आपल्याला कोणीतरी ऑफर देत आहे. विश्वास ठेवा परमेश्वराच्या या योजनेवरती. अचानक आपल्याला कोणीतरी फोन करत आहे, ऑफर देत आहे. छान आपल्याला जॅकपॉट लागतो, लॉटरी लागते, पैसे मिळवण्याची साधनं तयार होतात, पैसे चारही बाजूने मिळतात, धन दौलत मिळते. प्राणिक हिलिंगचा प्रचार आपण सगळेजण छान करतात. माणसं भेटतायत. एकमेकांच्या जीवनामध्ये आनंद तयार करण्यासाठी ईश्वराने आपली नेमणूक केलेली आहे. येस, इनहेल अँड एक्सेल. विज्युअलाइज करा आपण सगळे या योजनेत आहात. आमच्याबरोबर तुम्ही सगळेजण जुडलेला आहात. प्राणिक हिलिंग या पुढच्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये 5,000 लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचं. तुमच्या सगळ्यांचा सहभाग आपल्याला मिळतो. तुम्ही प्रत्येक जण या जर्नीमध्ये आहात, कळत आणि नकळत. कोणी आर्थिक, कोणी मानसिक, कोणी खरखर हिलर म्हणून आमच्या बरोबर आहे, कोणी आपल्याला हिलिंग कॅम्पसाठी बोलतो. फील दिस एनर्जी इन एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी. येस.
उसी 1 मिनिट फक्त म्युझिक वरती कॉन्सन्ट्रेट. जा स्वतःला पुढे घेऊन. व्हिज्युअलाइज करा आपण एका 4 व्हीलर कार घेतलेली आहे 2022 मध्ये. प्रत्येकाची 4 व्हीलर कार. त्या कारचा कलर कुठला आहे बघा. आपल्या मुलांनी घेतली असेल कदाचित किंवा घेतील. आपण गाडीत बसला पूर्ण परिवार कुलदेवीच्या दर्शनासाठी आपण जातो. देवताकडे जातो. डोनेशन्स करताय. प्रॉस्पॅरिटीकडे, विपुलतेकडे, समृद्धीकडे आपली वाटचाल होते आहे. जीवनात उत्तम प्रगती प्रत्येक जण करतोय. इनहेल and exhale. अंगठा दाबाची वेळ आलेली आहे. प्रेस द बटन. अंगठा दाबा घट्ट. अंगठा दाबून ठेवा. उजव्या हाताचा अंगठा दाबून ठेवा. जर आपण ऑफिसमध्ये काम करत असाल, व्हिज्युअलाइज करा आपल्याला उत्तम काम केल्याबद्दल आपल्याला वर्षाखेरीस पगारवाढ, अप्रेझल, अप्रिसिएशन, प्रमोशन. छान सूट आपण घातलाय ऑफिसमध्ये. वॉकिंग अप टू द स्टेज, क्लाइम्बिंग अप द स्टेअर्स. आपलं नाव पुकारलं जात आहे. स्क्रीनवरती आपलं नाव बघा. आपल्या घरातले त्या कार्यक्रमाला आलेले फोटो काढताय. जल्लोष चाललाय. असं कुठल्याही प्रकारचं काम ज्यांनी आपल्याला भरतासारखी उपमा मिळेल की आपण आपल्या गुरूंसाठी करताय. हनुमान चालीसा आठवा. उद्या मास्टर जो आपल्याला भेटल्यावरती आपण काय देणार? येस मास्टर. असं म्हटलं आय एम प्राऊड ऑफ यू. स्वतःचं नाव घ्या. येस. इनहेल आणि एक्सहेल सोडा. हळुवारपणे अंगठा सोडा. चित्त एकवाटा. इनहेल आणि एक्सहेल. म्युझिक करतांचे आभार. इनहेल आणि एक्सहेल. हे सगळ्या अफर्मेशन्स, हे सगळे सेल्फ लव्हचे प्रकार सगळे म्हणा मी आत्मसात करतोय. सगळ्यांनी म्हणा आय लव्ह and approve of myself. I allow. I'm in the process. I deserve. I am grateful. Yes and thank you. Yes and thank you. Yes and thank you. सावकाश श्वास घ्या. अतिरिक्त ऊर्जा आपल्या तळपायातनं खोलवर जमिनीत जाते. अशीच ऊर्जा, आशीर्वाद, मोटिवेशन जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळू दे. इनहेल एक्सहेल. स्माइल आणि माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा आय एम रूटेड, आय एम ग्राउंडेड, आय एम सेफ. मी सुरक्षित आहे. मी माझ्या गुरूंच्या सावलीत आहे म्हणा. परमेश्वराचा आशीर्वाद. आय ट्रस्ट द प्रोसेस ऑफ लाईफ. ऑल इज वेल. इनहेल and exhale slowly, gently open your eyes. थँक्सगिव्हिंग करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, सगळे थोर संत, सगळे गुरुजन, प्राणिकलिंगचे जनक मास्टर चुआ कुक्सुई, सगळे एंजल्स, हिलिंग मिनिस्टर्स, एंजल्स ऑफ NLP, गॉड्स ऑफ मिरेकल्स, टेलिपॅथिक कम्युनिकेशन, लुई हे आणि खूप सारे मार्गदर्शक, मित्र परिवार, ज्यांच्यामुळे अशा बऱ्याच थेरपी आपल्यापर्यंत उपलब्ध झाल्यात, होत राहतील भविष्यामध्ये. त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. वी आर एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. आणि
कर्माच्या देवता विशेष आभार तुमचे सुद्धा. हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचतंय. मी निश्चित आणि निश्चिंत आहे की मी आय एम द सिलेक्टेड वन, आय एम द लकी वन, याची मला आता पूर्ण खात्री झालेली आहे. हे माझ्यापर्यंत येत आहे आणि एवढ्या छान छान गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. मी निश्चितपणे आय एम व्हेरी लकी. थँक्यू टू ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर जॉईनिंग, मोटिवेटिंग, इन्स्पायरिंग, हेल्पिंग इच अदर. नमस्ते. स्पिरिच्युअली वी आर ऑल वन. आपण सगळे एक आहोत. नमस्ते. Inhale, exhale. सगळे आले का विमानात परत? असं वाटतं विमान Everybody okay? Recording बंद करतो.